गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचे स्वागत आहे। बघा, ही मनाची शांती आहे ना, ती मनुष्याला कधी मिळेल बरं? प्रत्येक मनुष्य या मनाच्या शांतीसाठी प्रत्येक जे हवं ते कार्य करत आहे, पण मनुष्याला मनाची शांती मिळते का बरं? अजिबात मिळत नाही। ती का मिळत नाही बरं? त्याचं उत्तर असं आहे की आपण सर्व कामं आहेत ना, कोणत्या ना कोणत्या स्वार्थासाठी करत असतो। मग जेव्हा हा स्वार्थ आपल्या जीवनातून निघून जाईल ना, तेव्हा खरी मनाची शांती मिळणार आहे। पण ही मनाची शांती मिळण्यासाठी आपला मृत्यू जवळ आलेला आहे। मग ही मन शांती नक्की मिळेल कधी बरं? म्हणून किती जरी संकट जरी आली ना, तरी ही मनाची शांती आहे ती कायम मनुष्यानं टिकून ठेवावी। बघा, तुम्हाला सांगायचं झालं ना, एका दिवसामध्ये खराब होणाऱ्या दुधात सुद्धा कधीही खराब न होणारं तूप लपलेलं असतं। म्हणून आयुष्यात नेहमी सकारात्मक विचार करा। 4 दिवस वाईट आले म्हणून खचून अजिबात जाऊ नका, कारण या वाईट दिवसांमागे आहे ना, तुमचे चांगले दिवस येणारे असतात। पण मनुष्य मात्र त्याला अजिबात थारा नसतो। त्याच्या जीवनामध्ये त्याला लगेच सर्व काही हवं असतं। पण थोडं 2 पावले तो मागे टाकलीस ना, बघा, जेव्हा आपल्याला लांब उडी मारायची असते ना, तेव्हा त्याच ठिकाणांहून लांब उडी मारता येते का बरं? पण आपण जर 2 पावले मागे घेऊन लांब उडी मारण्याचा प्रयत्न केला तर ती उडीसुद्धा लांब जाते। म्हणून आपल्याला थोडं थांबायचं आहे, योग्य वेळेची वाट पाहायची आहे। तेव्हा सर्व काही भगवंताच्या मर्जीप्रमाणेच होणार आहे ना। म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे भगवंतावर विश्वास असेल ना, तर सर्व काही ठीक होईल। पण आपण मात्र भगवंताला दोष देत सुटलो तर मग आपल्या मनासारखं होईल का बरं? अजिबात होणार नाही। म्हणून बघा, एका चिमणीनं देवाकडे तक्रार केली आणि म्हणाली, देवा, मी खूप मेहनतीनं घरटं बनवलेलं होतं, तुम्ही वादळ पाठवलं, माझं घर पूर्ण उद्ध्वस्त केलं। वरून आवाज आला, तुझ्या घरट्याकडे साप आला होता, तुम्हाला खाण्यासाठी मी वादळ यासाठी पाठवलं की तुम्ही उडून जावं आणि तुमचा जीव वाचावा। म्हणजे यामधून आपण काय बोध घ्यावा बरं? आपल्या जीवनामध्ये आहेत ना, खूप साऱ्या अडचणी येत असतात, पण आपल्याला कळतसुद्धा नाही की देवाने आपल्याला अडचणीतून कसा काढतो। जर तुम्हाला वाटत असेल ना की देव तुम्हाला प्रत्येक अडचणीमध्ये टाकत आहे, तर ती तुमची समज आहे ती चुकीची आहे। तेव्हा विश्वास ठेवा, देव त्या अडचणीतून तुम्हाला बाहेरसुद्धा निश्चित काढेल। पण आपण विश्वास ठेवायला हवा ना। पण आपण मात्र विश्वास ठेवतो का बरं? कधीच ठेवत नाही। म्हणून ही मनाची शांती आहे ना, ही सर्वात मोठी धनसंपत्ती आहे। बघा, एकदा भगवान श्री विष्णूंनी बघा ठरवलं, आज जो जे मागेल ना, ते मी त्याला देणार आहे। सर्वांच्या इच्छा पूर्ण करायच्या। सर्व याचक होते ना, ते एका ओळीमध्ये उभे राहून आपली पाळी आली की आपल्याला हवं ते मागून घेत होते। कोणी धन मागत होतं, कोणी संतान मागत होतं, कोणी वैभव मागत होतं। विष्णूंनी दोन्ही हातांनी भरभरून देत होते।
लक्ष्मीनं पाहिलं की हळूहळू विष्णूंचं भंडार रिकामं होत चाललेलं आहे. तेव्हा विष्णूंचा हात धरत ती म्हणाली, अशा रीतीने जर देत राहिलात ना तर वैकुंठाचं सर्व वैभव आहे ते काही क्षणातच नाहीसं होऊन जाईल. मग आपण काय करायचं? स्मित चेहऱ्याने विष्णूंनी उत्तर दिलं, तू अजिबात चिंता करू नकोस. माझ्याजवळ अजून एक संपत्ती सुरक्षित आहे. मी मानव, गंधर्व, किन्नर यापैकी कोणीच अजून मागितलेली नाही. ती संपत्ती जोपर्यंत आपल्याजवळ आहे ना तोपर्यंत तू दुसरं काहीही द्यावं लागलं तरी तू काळजी करू नकोस. लक्ष्मीने विचारलं, सांगा बघू अशी कोणती अजब गोष्ट तुमच्याजवळ आहे बरं? माझ्या तर काही लक्षात सुद्धा येत नाही. विष्णू म्हणाले, तिचं नाव आहे शांती. जर मन शांती नसेल ना तर विश्वातील सारी संपत्ती जरी माणसाला प्राप्त झाली ना तरी ती आपत्तीच ठरू शकते ना. म्हणून ही मनशांती प्रत्येकाने सांभाळून ठेवायला हवी. आणि ही मनशांती येते कुठून बरं? ही मनशांती येते ती श्रवणातून येते, 2 वेळच्या उपासनेतून येते, चांगल्या कर्मातून येते. नाहीतर ही मनशांती आपल्याला कुठे पाहायला मिळते का बरं? अजिबात नाही ना. म्हणून आपण 2 वेळची उपासना करायला हवी, श्रवण रोज ऐकायला हवं. कारण माझा हा भगवंत आहे ना तो मनशांतीचा दाता आहे. तो कधीही फुटत नाही, कधीही तुटत नाही. म्हणजे तो अस्थिर होत नाही, तो स्थिर आहे ना. आणि जी गोष्ट स्थिर असते ना ती कधीच कोणाच्या प्रभावाखाली येत नाही. म्हणून समर्थांनी मनाच्या श्लोकांमध्ये सांगितलेलं आहे ना, तुटेना फुटेना कदा देवराना, चळेना ढळेना कदा दैन्यवाना, कळेना कळेना कदा लोचनासी, वसेना दिसेना जगी मी पणासी. म्हणजे हा माझा भगवंत आहे ना तो कधीच तुटत नाही, कधी फुटत सुद्धा नाही. म्हणजे तो अस्थिर सुद्धा होत नाहीच ना. किंवा आपल्या एका स्थानापासून अजिबात ढळत नाही, त्याला कधीही दैन्य येत नाही. म्हणजे या मनुष्यास तो चर्मचक्षुंनी दिसत नाही, अहंभावामुळे तो दिसत नाही, किंवा त्याचं अस्तित्व सुद्धा कळत नाही. त्याला जर पाहायचं असेल ना तर त्याला पाहायचं असेल तर त्या अंतर्ध्यानामध्ये पाहावं लागतं. म्हणून आपल्याला बघा मौनामध्ये राहायला सांगितलेलं आहे ना. जेव्हा मनुष्य दिवसामधला निदान 5-10 मिनटं जरी मौनामध्ये राहील ना तेव्हा त्या मौनामध्ये भगवंत तुम्हाला दिसू लागणार आहे. म्हणून ब्रह्ममुहूर्तावर केलेलं मौन, ब्रह्ममुहूर्तावर केलेलं मेडिटेशन, ब्रह्ममुहूर्तावर केलेली उपासना तुमच्या जीवनामध्ये आहे ना तुमची स्वप्न पूर्ण करत असते. तुम्ही जे जीवनात पाहिलेल्या ज्या गोष्टी आहेत ना त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असते. म्हणून दर निरूपणामध्ये तुम्हाला सांगण्यात येतं ना की ब्रह्ममुहूर्तावर उपासना करायला सुरुवात करा. तुमचे ध्यानापासून प्रश्न तर ते दुःखांपर्यंत जे प्रश्न आहेत ना ते सर्व काही सुटून जातील. पण मनुष्य कधी ऐकतो का बरं? कधीच ऐकत नाही. जेव्हा भरपूर त्याला संकट पडतात ना, भरपूर चारही बाजूने अंधकार दिसू लागतो, तेव्हा त्याला या गोष्टी खऱ्या वाटू लागतात. कारण त्याच्याकडे दुसरा तिसरा काही पर्याय नसतो. आणि तेव्हा या भक्तिमार्गामध्ये लागतो, तेव्हा ब्रह्ममुहूर्तावर उठायची सुरुवात करतो. तसं तो करतो का बरं? पण म्हणून समर्थांनी आपल्याला अगोदरच सावध केलेलं आहे की हे मनुष्या तू हे सर्व काही कर आणि मग तुझं आयुष्य बघ किती सुंदर बनून जाईल. पण मनुष्याच्या जीवनामध्ये तो अहंकार असतो ना, तो अहंकार मनुष्याला काही करून देतो का बरं? कधीच काही करून देत नाही.
समर्थांनी मनाच्या श्लोकांमध्ये सांगितलेलं आहे, अहंकार विस्तारला या देहाचा, स्त्रिया पुत्र मित्रादिके मोह त्यांचा, बळे भ्रांती हे जन्म चिंता हरावी, सदा संगती सज्जनाची धरावी. म्हणजे या देहाचा अहंकार जेव्हा वाढतो ना, तेव्हा सर्व मित्र परिवार पुत्र सर्व काही मोहामध्ये मन गुंतून पडतं. म्हणून या दृढ निश्चयानं अज्ञान दूर करावं आणि चांगलं ज्ञान घेऊन खरं काय आहे खोटं काय आहे, म्हणजे पुन्हा पुन्हा जन्म होण्याची चिंता दूर होऊन जाईल ना. त्यासाठी नेहमी संतांची संगत धरावी. पण मनुष्य मात्र स्वतःच्या अहंकारामध्ये एवढा बुडालेला असतो ना, त्याला काहीच दिसत नाही आणि मग त्याच्या जीवनामध्ये अधोगतीच प्राप्त होते ना. हे कलियुगातील आयुष्य तसं आहे ना, की माणसाने किती जरी हे मन स्थिर करण्याचा प्रयत्न केला ना, तरी ते मन स्थिर होतं का बरं? अजिबात होत नाही. ते मन आहे ना, ते विचलितच राहून जातं. ते एका पाठोपाठ दुसऱ्या पाठीमागे जातं. कुठे वादळी वाऱ्यामध्ये जातं, कुठे पावसामध्ये जातं, कधी आभाळी जातं, तर कधी कुठे पक्षासारखं उडून जातं. एका ठिकाणी राहतं का बरं? अजिबात नाही. आणि आमच्या अधोगतीचं कारण आहे ना, हे मनच आहे. कारण आपलं मन स्थिर नाही आणि जोपर्यंत हे मन स्थिर नाही ना, तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये सुखसुद्धा येणार नाही. म्हणून आपण वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न करतो, जालिम उपाय करतो, पण या उपायानं कधी मन एकाग्र होणार आहे का? अजिबात नाही. ते मन एकाग्र तेव्हाच होईल जेव्हा नामस्मरणानं मनुष्य गुंतून जाईल. तुमच्या जीवनामध्ये 2 वेळची उपासना होईल, तेव्हाच ते शक्य आहे ना. म्हणजे बघा, एका उदाहरणाद्वारे स्पष्ट करूया. मनुष्याच्या जीवनामध्ये सर्वात मोठं पुण्य कधी निर्माण होतं बरं? एका गावामध्ये बघा एक राजा राहत होता. तो राजा हा आपल्या प्रजेचा महान रक्षक होता आणि त्यानं नेहमी आपल्या प्रजेच्या कल्याणासाठी कामं केली. इतके कष्टाळू होते ना, की त्यांनी आपले सर्व सुखसुविधा सोडून आपला सर्व काळ आहे ना, तो लोक कल्याणासाठी व्यतीत केला. मोक्षाच्या साधनांसाठी म्हणजे भागवत भजनांसाठी त्यांनी वेळ काढू शकत नव्हते. एके दिवशी सकाळी राजा जंगलामध्ये फिरायला जात असताना त्याला एक देव दिसले. राजानं देवाला वाकून नमस्कार केला आणि देवाच्या हातात एक लांब लचक वही पाहून त्यांना विचारलं, देवा, तुमच्या हातामध्ये हे काय आहे बरं? देव म्हणाले, राजा, ही आमची खातेवही आहे, ज्यात सर्व भजन करणाऱ्या लोकांची नावं आहेत. राजा निराश भावनेने म्हणाला, माझं नाव या वहीत कुठे आहे का बरं? तुम्ही पाहू शकता का बरं? देव त्या वहीची पानं उलटू लागले, पण राजाचं नाव मात्र कुठे दिसत नव्हतं. देव काळजीमध्ये पडलेले पाहून राजा म्हणाला, देवा, काळजी करू नका, तुमच्या शोधात तुम्ही कुठेही कमी पडत नाही. खरं तर भजन कीर्तनासाठी मला वेळ मिळत नाही, हे माझं दुर्दैव आहे आणि म्हणूनच माझं इथे नाव नसणार आहे. त्या दिवशी राजाच्या मनामध्ये आत्मदोषाची भावना निर्माण झाली, परंतु असं असूनही त्यानं त्याकडं दुर्लक्ष केलं आणि पुन्हा या परोपकाराच्या भावनेनं दुसऱ्यांची सेवा करू लागला. काही दिवसांनी राजा पुन्हा पहाटे जंगलामध्ये फिरायला जातो, तेव्हा त्याला तेच देव परत दिसतात. यावेळी त्यांच्या हातात एक वही होती. त्यावेळेस मात्र या वहीच्या रंगात आणि आकारामध्ये बरीच तफावत होती. ती पहिल्या वहीपेक्षा खूपच लहानशी होती. तेव्हा राजाने त्यांना नमस्कार केला आणि विचारलं, हे देवा,
हे भगवंता, आज तुम्ही कोणती खातेवही हातात धरून आलात बरं? देव म्हणाले, राजा, आजच्या खातेवहीमध्ये देवाला सर्वात प्रिय असलेल्यांची नावं लिहिलेली आहेत. राजा म्हणाला, किती भाग्यवान असतील ना ते लोक, ते रात्रंदिवस भगवत भजनामध्ये तल्लीन झालेले असावे. या वहीत कोणी माझ्या राज्याचाही नागरिक आहे का बरं? ते सुद्धा बघा. देवांनी खातेवही उघडली आणि हे काय, पहिल्याच पानावर माझ्या राजाचं नाव होतं. राजाला आश्चर्य वाटलं आणि त्यांनी देवाला लगेच विचारलं, देवा, त्यात माझं नाव कसं लिहिलेलं आहे बरं? मी अधूनमधून देवळात जातो, मला भजन वगैरे काही करायला मिळत नाही, मग माझं नाव कसं असू शकतं बरं? राजाच्या मनामध्ये शंका निर्माण झाली. पण देव म्हणाले, राजन, यात नवल काय आहे? जे निस्वार्थपणे जगाची सेवा करतात ना, जे जगाच्या हितासाठी, जे जगाच्या कल्याणासाठी आपल्या प्राणाची आहुती देतात ना, स्वतःच्या मुक्तीचा लोभ सोडून परमेश्वराच्या असह्य आणि कमजोर भक्तांच्या सेवेमध्ये मदतीचा हातभार लावणाऱ्या आणि त्या त्याग करणाऱ्या महापुरुषांची हे ईश्वर स्वतः स्तुती करतात. ईश्वराला त्यांना बोलवावं लागत नाही. बघा, काही भक्त असतात ना, निरंतर भक्ती करत असतात, पण निरंतर भक्ती करत असताना भगवंतापुढे कधीच काही मागत नाही. पण जो असा भक्त असतो ना, भगवंताकडे काही मागत नसतो, त्याला भगवंत न मागता सर्व काही देत असतो. आता आपण त्याच्यातले आहोत किंवा नाही, हे आपण स्वतः आत्मपरीक्षण करावं. बघा, भगवंत म्हणाले, अहो राजन, तुम्ही पूजा करत नाही याची खंत बाळगू नका. तुम्ही खरे तर लोकांची सेवा करून देवाची पूजा करता. म्हणजे परोपकार आणि निस्वार्थ जनसेवा ही कोणत्याही उपासनेपेक्षा श्रेष्ठ आहे. वेदांचं उदाहरण देताना भगवंत राजाला म्हणाले, जे कर्म करताना 100 वर्ष जगण्यासाठी असेल तर तुम्ही त्या कर्मबंधनामध्ये सहभागी व्हाल. राजन, देव दयाळू आहे. त्यांना दिखावा आवडत नाही, पण आचरण आवडतं. खरी भक्ती हीच आहे ना, की तुम्ही परोपकार करा, गरीब आणि गरजूंचं कल्याण करा. जे अनाथ, विधवा, शेतकरी, आज ज्या लोकांवर अत्याचार होत आहेत, त्यांना शक्य तितकी मदत करा, सेवा करा. हीच परमभक्ती आहे ना. आज राजाला भगवंताच्या मार्फत पुष्कळ ज्ञान प्राप्त झालं होतं. आता राजाला सुद्धा समजलं होतं की दानापेक्षा मोठं काहीही नाही. जे दान करतात ना, ते देवाला सर्वात प्रिय आहे. जी व्यक्ती निस्वार्थपणे लोकांच्या सेवेपुढे जाते, सेवेसाठी पुढे जाते, देव त्यांच्या कल्याणासाठी आहे ना, नेहमीच प्रयत्न करत असतो. पण ते आपल्याला कळतं का बरं? आपण नुसतं भगवंताला दोष देत फिरत असतो. मग आपल्या जीवनामध्ये अधोगतीच निर्माण होईल ना. म्हणजे असा कोणता या पृथ्वी तलावर मनुष्य आहे का की तो नेहमी निरंतर सुखीच असतो? जर तुम्हाला सुखच हवं असेल, मग दुःख निर्माण का व्हावं बरं? जोपर्यंत मनुष्याला दुःख निर्माण होत नाहीत ना, तोपर्यंत सुखाची व्याप्तीसुद्धा मनुष्याला समजली नसती. म्हणून आपल्या जीवनामध्ये दुःख यायलाच हवं ना. म्हणून आपल्या पूर्वजांनी सुद्धा म्हटलेलं आहे ना, परोपकाराय पुण्य भवती. म्हणजे इतरांसाठी जगणं, इतरांची सेवा करणं, उपासना समजून काम करणं, परोपकाराचं जीवन सार्थक करणं, हेच सर्वात मोठे पुण्य आहे ना. आणि जेव्हा तुम्ही हे कराल, तेव्हा आपोआप त्या भगवंताच्या प्रिय भक्तांमध्ये तुम्ही सामील व्हाल. म्हणून आयुष्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला जमेल तितकी सेवा आपण करावी, थोडीफार मदत करायला जमलं तरी करावं. हेच सगळ्यात मोठं पुण्य आहे. आपल्या संतांनी म्हटलेलंच आहे ना, देवाची द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्ती चारी साधी गेल्या. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा,
पुण्याची गणना कोण करी. म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये जिथे जिथे नामस्मरण करण्याची आपल्याला संधी मिळेल ना, म्हणजे कुठे एखादं कीर्तन चालू असेल, कुठे एखादं सत्संग चालू असेल, कुठे प्रवचन चालू असेल, कुठे निरूपण चालू असेल, तिथे 2 मिनिट थांबून आपण श्रवण करायला हवं. म्हणजे देवाचं द्वार तेच आहे ना जिथे हरिभक्तीचा गजर केला जातो. मग तो कोणत्याही भगवंताचा अधिष्ठान असू द्या. म्हणजेच आपण भगवंताला एकच मानावं. ही भक्ती एकच आहे ना. भगवंतामध्ये वेगवेगळेपणा निर्माण करू नये. सर्व सत्संग असू द्या, सर्व पंथ असू द्या, भगवंत एकच आहे ना. फक्त मार्ग वेगवेगळे आहेत. तुम्हाला जर नाशिकला यायचं असेल तर तुम्ही मुंबईकडनं येता किंवा नागपूरकडनं येता, हे महत्त्वाचं आहे. हे महत्त्वाचं म्हणजे ज्या तुम्ही दिशेने येणार आहात ना, तिथे तुम्ही फक्त तुमचं गंतव्यस्थान नाशिकच आहे ना. मग तुम्ही कुठूनही येऊ शकता. त्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये भगवंताची रूपं भरपूर आहेत, पण त्या भगवंताच्या रूपामधील गोडवा आहे ना, ते गंतव्यस्थान एक आहे. त्या स्थानापर्यंत आपल्याला पोचायचं आहे. म्हणून आयुष्यामध्ये आहे ना, भगवंताचं नामस्मरण हेच आपल्याला तारणार आहे. आणि या नामस्मरणानं आपल्या अखंड जीवनामध्ये आपल्याला या मुक्तिरूपी प्रवासामध्ये आपल्याला भगवंताचं स्थान आहे ना, ते सुख निर्माण करणारं आहे, पुण्य निर्माण करणारं आहे. म्हणून जनसेवा केली ना तर मनुष्याच्या जीवनामध्ये सुख निर्माण होणारच आहे ना. म्हणून आयुष्यामध्ये काही केलं नाही तरी चालेल, तुम्ही वेगवेगळे तीर्थस्थानाला गेले नाही तरी चालेल, पण आपल्या आईवडिलांना कधी विसरू नका. आपल्या घरातील मुलं आहेत ना, त्यांच्यावर चांगले संस्कार करा. जोपर्यंत आपल्या घरामध्ये जिवंत आपल्या आईवडील आहेत ना, त्यांच्या चेहऱ्यावर सुख आहे, समृद्धी आहे, आनंद आहे, तोपर्यंत आपल्या घरामध्ये भगवंत निरंतर वास करत असतो. आपल्या घरामध्ये भगवंत आहे ना, त्याची छाया निरंतर असते. पण नंतर जोपर्यंत आपल्या घरामध्ये आपल्या आईवडील दुःखी असतील, तेव्हा लगेच भगवंत आपलं घर सोडून जात असतो. म्हणजे आपल्या आईवडिलांमध्ये भगवंत सामावलेले आहेत, त्यांची सेवा करा. बाकी दुसरी कोणती भक्ती करायची तुम्हाला गरज पडणार नाही. आपल्या घरामध्ये लहान मुलं असतील ना, त्यांच्यावर संस्कार करा. कारण आताचं शिक्षण एवढं प्रभावी झालेलं आहे ना, ते फक्त प्रभाव कशामध्ये पाडतं बरं? ते फक्त पैसे कमवायचं शिकवतं. पण मनुष्याला संस्कार आहेत ना, ते वडीलधाऱ्या माणसाकडून येत असतात. आणि हे वडीलधाऱ्या माणसाकडून आलेले संस्कार असतात ना, मनुष्याच्या जीवनामध्ये देवत्व निर्माण करतात, मनुष्याच्या जीवनामध्ये प्रेरणाचे स्रोत बनत असतात. म्हणून आयुष्यामध्ये मुलांना थोडं शिक्षण कमी दिलं तरी चालेल, पण संस्कार शून्य बनवू नका. हे संस्कार आहेत ना, हे कुठून विकत मिळत नाही, तर ते देण्यासाठी आई वडील, वडीलधारी माणसं, सत्संग, कीर्तन, निरूपण, प्रवचन यामध्ये आपल्या मुलांना मन लावणं गरजेचं आहे. आणि आज आपण ते करायला हवं, कारण आजची मुलं आहेत ती उद्याची संपत्तीच आहे ना. म्हणून आपल्याला हे दुर्लक्षित करून चालणार नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये पूर्ण संसार सुखी करायचा असेल तर दुसऱ्यांच्या जीवनामध्ये सुख निर्माण करा. प्राणीमात्रांवर दया करा. कारण जिथे दया, क्षमा, शांती असते ना, तिथे भगवंताची वस्ती नेहमी असते. म्हणून त्या वस्तीमध्ये आपण राहायला हवं. पण हे सर्व होईल कधी? जेव्हा आपल्या जीवनामध्ये आपण कल्याणकारी कार्य करू, जीवनामध्ये आपण सुख निर्माण करू. म्हणजे हे सुख निर्माण करणं हे आपल्याच हातामध्ये आहे ना. म्हणून भगवंताच्या नेहमी नामस्मरणामध्ये राहा. आयुष्यामध्ये तुमचे सोन्याचे दिवस आल्याशिवाय राहणार नाही, तुम्ही पाहिलेली स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. उपासनेला महत्त्व द्या,
श्रवणाला महत्त्व द्या, योग्य ठिकाणी योग्य वेळ द्या. तुमच्या जीवनाचं भलंच होणार आहे. जय जय रघुवीर समर्थ.